उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या तपत्या गरमीत कैरीचं पन्ह हे तर झालंच पाहिजे। एकदा बनवून ठेवा आणि 3 महिने याचा आस्वाद घ्या। चटकदार थंड असं पोटाला गारवा देणारं कैरीचं पन्ह। त्यासाठी काय करायचंय ना, सुरुवातीला इथं मी 2 कैऱ्या घेतल्यात, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात। त्यानंतर कैरीचं वरचं टोक कट करून घ्यायचंय चाकूच्या सहाय्याने आणि त्यानंतर पूर्ण कैरीला एक कट देऊन घ्यायचंय। तुम्ही हवं असल्यास कैरीचे काप केले आणि त्यानंतर शिजवायला घातले तरी देखील चालेल। दोघी कैरींना कट देऊन झालेला आहे। आता कुकर मध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलंय आणि त्यात दोघी कैऱ्या टाकून कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती कुकर ठेवून 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्यात। जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर अगदीच गाढच होईल। 2 शिट्ट्या झाल्यात। आता आपण झाकण खोलून बघूया। छान पद्धतीने आपली कैरी शिजून गेलेली आहे। आता एका भांड्यात काढून थोडं गार होऊ द्यायचंय। त्यानंतर साल काढून घ्यायचे आणि चमचीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने कट देऊन पूर्ण पल्प इथं काढून घ्यायचंय। इथे मी काटा चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण पल्प इथं काढून घेते। कैरी इथं मी 2 घेतल्यात आणि वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो एवढ्या कैऱ्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरींची क्वांटिटी कमी जास्त करून घेऊ शकतात। संपूर्ण कैरींचा इथं पल्प काढून झालेला आहे। आता एका मिक्सर जार मध्ये पल्प टाकून घेते। त्यासोबत टाकते मी 5-6 पुदिन्याची पानं, थोडासा कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा पांढरं मीठ, 1 चमचा जिरे, 5-6 काळी मिरी आणि 3 चमचे एवढी साखर। त्यासोबत थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी छान फिरवून घ्यायचंय। इथं आपलं छान कैरीचं पन्हाची पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट किंवा हे प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवलं तर सहजच फ्रीज मध्ये 3 महिने आरामात टिकतं आणि याचा 3 महिन्यापर्यंत तुम्ही स्वाद देखील घेऊ शकता। कैरीचं पन्ह सर्व करण्यासाठी सर्वात आधी एका ग्लास मध्ये 2 ते 3 आईस क्यूब टाका। त्यासोबत 3 ते 4 चमचा पन्ह घाला। थंडगार पाणी घालून मिक्स करून ग्लास वरती पुदिन्याचे पत्ते ठेवून थंडगार असं पोटाला गारवा देणारं चटकदार कैरीचं पन्ह सर्व करा। आता उन्हाळ्यात अचानक घरी कोणी पाहुणे आले, निंबू नसेल तर टेन्शन अजिबात नाही। पन्ह तयार करा आणि त्यांना प्यायला द्या। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।